शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होईल का? फेकी अचूक पद्धतीची पाहायला मिळतीये, परंतु यावेळी देखील पाहिलं तर एकच धावावर समाधान मानावं लागेल. तेवढी परेशची स्तुती करायला तेवढी कमी आहे मित्रांनो. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणत असेल ज्यावेळी गोलंदाजी अगदी पूर्णपणे लेंथवर अदललं, कारण की ज्यावेळी अगदी पहिल्या मॅचचा हिरो देखील तो होता, परंतु आता देखील चांगल्या प्रकारची फायनलच्या मातमध्ये फायनलचं दडपण जेव्हा असतं ना, तेव्हा संघाला आपल्या अगदी पूर्णपणे अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना, त्यावेळी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करायची ही परेश नक्कीच जाणत असेल. परंतु ज्यावेळी आत्मविश्वास वाढला ना, तर मित्रांनो आत्मविश्वास हा गुगलवर शोधून मिळत नाहीये. आत्मविश्वास हा संपादन करावा लागतो. तो आत्मविश्वास घेऊन आलाय तो मात्र परेशला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. ज्यावेळी आपण पाहतोय यावेळी मात्र बाहेर देशामध्ये आपण इंग्लंडच्या दौऱ्यावर असतो, न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असतो, त्याप्रमाणे ट्रॅक जसा निर्माण केलाय ना, त्यावेळी फास्ट ट्रॅक जसा असतो ना, त्यावेळी फलंदाजाला बॅट अगदी घुमली जात नाहीये, अशा वेळची गोलंदाजी पाहायला मिळते. तीच गोलंदाजी आज आपण पाहतोय. ज्यावेळी मात्र कोलाड प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्की पाहत असतात. तत्पूर्वी आपण पाहिलं तर आज दिवसभर मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. खेळपट्टी देखील अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. यावेळी मात्र पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. फेकी अचूक पद्धतीची पाहायला मिळाली. मॅच अगदी अगदी सगळं खेळ करता येतो मित्रांनो, परंतु ज्यावेळी मात्र संघ एकत्रित आणणं, सगळं सगळं मात्र मॅचचा अहवाल करणं, आज आपण पाहिलं कार्याध्यक्ष म्हणून श्री प्रवीणजी धामणसे सर यांच्या माध्यमातून, तसेच संस्थापक आहेत अध्यक्ष श्री दिनेशजी शेठ पाशीलकर, तसेच अध्यक्ष श्री महेशजी बामणे सर यांचा मोलाचं अगदी योगदान आहे. श्री श्यामजी करडकर उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे सेक्रेटरी दीपकजी गुजर सर आणि खजिनदार म्हणून पाहतायत. यावेळी मात्र पाहिलं तर रुपेजी धडवी सर, परंतु चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा एफर्ट लावला, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगल्या प्रकारचं स्वतःला पूर्णपणे झुकवून दिलं. पंचांचा इशारा येतोय आपण पाहिलं तर रिव्ह्यू केलाय, परंतु ज्यावेळी मात्र अगदी पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत जर मॅचला मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं, पंचांचा इशारा येतोय, ज्याप्रमाणे आपण रिव्ह्यू घेतलाय. कारण की थोडस अडचणीत आलं इथे, मात्र शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की कॅच सोडलाय परंतु षटकार गेलाय का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. क्षेत्ररक्षण विखुरून करायचं नाही, जागेवर थांबायचंय क्षेत्ररक्षक. चला, टीम मिटिंग नको आहे. तत्पूर्वी आपण पाहिला तर स्कोर बोर्ड जर पाहिलात ना मित्रांनो, 18 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. अगदी पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना, 5 षटकांचा खेळ असतो, 5 षटकामागे 30 चेंडूंचा खेळ असतो. 30 चेंडूमध्ये इथे मात्र कशा प्रकारचं खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे एक मागच्या सेमीफायनलचा सामना आपण पाहिला, त्याच्यामध्ये थर्रार निर्माण झाला होता, परंतु आता मात्र एक एक धाव, 2-2 धावा साठी मात्र झगडावं लागतंय मित्रांनो. तर यावेळी मात्र एकच किती रन किती, एकच का? एकच रन आहे मित्रांनो. यावेळी देखील पाहिलं तर षटकार गेला होता, अडवला गेला, तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळचा चेंडू देखील त्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण देखील तोच नेमलाय, परंतु इथे देखील कॅच मिस झालाय. 2 बॅक टू बॅक कॅच मिस झाल्यात. काय मित्रांनो खेळ पाहायला मिळतोय. तोच रिझन आपण पाहिला, थोडासा अगदी 1-2-3 पावलांचा अगदी स्टँड असेल, परंतु याच दरम्यान मात्र 2 कॅच मिस झाल्यात. आणि अशा वेळी दोन्ही जीवनदान मिळालं, दोन्ही फलंदाजाला जीवनदान मिळालंय. प्रतीकला जीवनदान मिळालंय, यशला जीवनदान मिळालंय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामागे धावसंख्या जर पाहिली तर 20 धावसंख्या आपण बोर्डवर आपण पाहतोय. 10 सरासरी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सौरभच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक चांगल्या प्रकारचं केलं. दुसरं षटक एवढं जबरदस्त हाताळलं गेलंय की तो अगदी 6 चेंडूमध्ये फक्त न फक्त 6 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र इथे मात्र ओमेगा 50-50 ओव्हर नक्कीच चांगल्या प्रकारचं 6 धावा प्लस होणार की मायनस होणार ते येणारा क्षण सांगणार आहे. परंतु आता जर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आपण पाहतोय,
अलीकडे हा मात्र चेंडू सोपवला गेलाय, पूर्णपणे अगदी टीमची मदार त्याच्या खांद्यावर टाकली गेली आहे. इथे आपण करो या मरो या परिस्थितीमध्ये आपण बघूया अली कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. असं मात्र फलंदाजांना दोन्ही फलंदाजांना मात्र जीवनदान मिळालंय, परंतु जीवनदानाचं सोनं कितपर्यंत योग्य असे करतील. ट्रॅकर पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र चेंडू अगदी जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेने, मात्र दन 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 करत मात्र खणखणीत दणदणीत चौकार. संघ सांगत असेल अजून मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळी जर पाहिला तर अगदी जबरदस्त प्रतीक फलंदाजी करतोय, अगदी एक एक धावेसाठी झगडावं लागतंय. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र पुन्हा एकदा हा मात्र मिड विकेट आणि स्क्वेअरच्या डोक्यामध्ये चेंडू मात्र जबरदस्त 1 बाउन्स 4 रन्स. हा नाव कसा उमटवला असं गाणं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर रेतीवाल्याचं गाणं आपल्याला नक्कीच आठवलं गेलं. कसाही असू द्या, परंतु त्याच्याकडे देखील रेतीवाला असावा. परंतु यावेळी जर पाहिलं तर मॅच मध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजीला मात्र सांगत असेल हेटवणं संघ सांगत असेल धावा येणं गरजेचं आहे, धावा कशाही येऊ द्या, परंतु बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे तो मात्र फलंदाज आपण पाहतोय प्रतीक. यावेळी देखील पाहिलं तर दिमागाचा खेळ खेळला, पॉईंटच्या दिशेने मात्र फेकी अचूक पद्धतीचे करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच चपळाईचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अशाच वेळी मात्र चांगल्या प्रकारचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. त्याचबरोबर 50-50 ओव्हरचा 9 धावांचा नक्कीच आवेश निघालाय आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 5 धावा आल्या तर 6 धावा एकदम बोनस मिळेल, परंतु आता जर बघूया एक जीवनदान मिळालेला खेळाडू यश कितपर्यंत मजल मारेल. यावेळेचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ कोणती जुगोणार नाही यावेळी मूत्र नेत्रदर्शन पाहिलं ना तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातामध्ये सामावला जाईल तेवढं नेत्र मात्र नक्कीच ठेवले आणि इथे मात्र आपण पाहिलं तर यशची खेळी संपुष्टात येते. यशचा मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. डीजेला देऊया संधी. आपण वाहतोय 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. आपण स्ट्राईकला आलाय तो फलंदाज 9 न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. परेशला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची खेळी साकारली होती, परंतु आता देखील खेळी साकारणं गरजेचं आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे, परंतु आपण जर पाहिलं तर अली हा देखील सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मात्र 8 धावा खर्च केले असतील, परंतु पुढच्या क्षणाला मात्र कमबॅक देखील चांगल्या प्रकारचा मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर लॉंग लेग रिझन मध्ये तिकडे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण जर पाहिलं तर एकच्या बदल्यात 2 धावा नक्कीच मिळाल्या आहेत, परंतु आपण जर पाहिलं ना तर इथे मात्र फायटिंग स्कोर नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु जिंका अगदी पाहिलं तर तिसरं षटक म्हटलं गेलं तर 11 धावा किती 11 झाले 11 झालेले आहेत, तर एक चेंडू मध्ये 3 धावांचं समीकरण असणार आहे, कारण की या षटकामागे आपल्याला 14 धावांचा टार्गेट दिला जातो. अगदी 14 धावांचा टार्गेट जर चेस झाला नाहीये तर 6 धावा मायनस केल्या जातात. परंतु आता जर आपण पाहणार आहात ना सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. इथे मात्र पॉईंटच्या दिशेने चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये सांभेल तोपर्यंत एक धाव नक्की मिळतीये. 6 धावा अगदी पाहिलं तर 6 धावांचा खेळ झाला, त्याच्यामध्ये फक्त ना फक्त 12 धावा खर्च केल्या. अशा वेळी मात्र 6 धावा मायनस होतील. धावसंख्या जर पाहिली तर 18 चेंडूंचा खेळ झालाय, त्याच्यामागे मायनस करून धावसंख्या आहे ती 26 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आता जर म्हटलं ना मित्रांनो शेवटचं 2 षटक म्हटलं गेलं की 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा मिळवतात इथे मात्र फायनलचा थरार आपण पाहणार आहात.
याच दरम्यान आपण पाहिलं तर दोन्ही संघ खेळण्यासाठी सज्ज झालेत. आपण पाहिलं तर एमसीसी वॉरियर्स 26 धावसंख्या. तर त्याप्रमाणे एमसीसी वॉरियर संघ सांगत असेल आम्ही मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच केली, रोखण्यात मात्र यश संपादन केले. परंतु अजून देखील मित्रांनो अगदी पाहिलं तर नाण्याच्या दोन बाजू असतात मित्रांनो. आपण जर पाहिलं तर थोडासा इकडची नाण्याची छाप आणि काटा असतो. परंतु आता जर थोडासा काळ पाहिला, 3 षटकांचा खेळ पाहिलात, परंतु 2 षटकामागे किती धावा येतील हे सांगू शकत नाहीये मित्रांनो. आपण पाहिलं तर लग्नपत्रिका पाहण्यासाठी भटजीकडे गेला तर लगेच हाताच्या रेषा पाहून सर्व काही पाहता येतं. परंतु क्रिकेटमध्ये असं काही पाहता येत नाहीये मित्रांनो. अगदी पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट जर पाहिलं गेले ना तर मित्रांनो एक चेंडूमध्ये 7 धावा देखील मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर 10वी चषकला देखील पाहिलं तर एक चेंडूमध्ये 7 धावांचा थरार नक्कीच पाहिला असेल. तो देखील मात्र चांगल्या प्रकारचा इथे मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. याची देही याची डोला रंगलाय क्रिकेटचा सोला. तर आपण थेट पाहतो प्रेक्षेपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण ड्रीप क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतात. चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र मंचावर आलाय प्रज्योतला आपण पाहतोय. अगदी पाहिलं ना तर मित्रांनो अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी असते त्याच्याकडे प्रज्योतकडे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला 90 अंशाच्या कवसामध्ये झुकवून ठेवलंय आणि अशा वेळी फेकी चुकीच्या पद्धतीची होतीये. एकच धावर समाधान मानावं लागेल. या मैदानामध्ये हाहाकार ज्यांनी मजवलंय तो मात्र प्रतीक मैदानामध्ये आहे. प्रतीकवर पूर्णपणे मदार आहे संघाची. आज या चांगल्या प्रकारचे जर स्कोर बोर्डवर चांगल्या धावसंख्या उभारायचा असेल ना तर प्रतीकला मात्र हल्ल्यावर प्रति हल्ले चढवावे लागतील. यावेळी मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र अगदी मिस झालाय. परंतु अशा वेळी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचा एफर्ट लावतोय आणि अगदी त्याचप्रमाणे मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागेल. प्रतीक थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज बघितलं होतं, हातावर त्यांनी पाहिलं होतं, परंतु तेवढा मात्र जोरात जोरकस फटका पाहायला मिळाला नाहीये आणि अशा वेळी 2च धावांवर समाधान मानावं लागेल. आणि अगदी पहिल्या चेंडूवर अगदी जबरदस्त 1 धावेचा फटका, दुसऱ्या क्षणाला 2 धावेंचा फटका, 29 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र डीप अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. या मैदानामध्ये अगदी सुसज्ज असा मैदान आहे, परंतु फेकी अचूक पद्धतीची होत नाही. मला जरा अगदी वेगळं वाटतंय, कारण की ज्याप्रमाणे मैदान क्षेत्राडीमध्ये खेळणारे खेळाडू अगदी फेकी चुकी अगदी अचूक पद्धतीची असते, परंतु इथे मैदान हा सुसज्ज असा मैदान आपल्याला दाखवला गेला आहे, परंतु तिथे देखील फेकी चुकीच्या पद्धतीची होते. खरोखर इथे मात्र एकच्या बदल्यात 2 धावा किती वेळा मिळाल्या आहेत, परंतु इथे मात्र फेकी अचूक पद्धतीची होणं गरजेचं आहे. या वेळचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये मात्र अगदी पाहिला तर पाहण्या योग्य फटका पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त फटक्यात होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. डीजे या मॅचचा आनंद घेता दर्शनजी तेलंगे सर नक्कीच या मॅचचा धावसंख्या आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. जबरदस्त क्रॅकिंग शॉट इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा हा मात्र कॉपी बुक स्टाईलने खेळलेला अगदी जबरदस्त फटका. यावेळी मात्र चौकार मात्र येतोय. 4 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावते. परेश जबरदस्त फलंदाजी करतोय. एक षटकार पाहिलात, पुढच्या क्षणाला चौकार पाहिलात. धावसंख्या जर पुढे 40 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. काय फटक्यात होता वजन, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. आज खरोखर कॅल्क्युलेशन सरांचं देखील चालू आहे. ते मालक देखील आपण कॅल्क्युलेशन चालू आहे की प्रत्येक क्षणाला आपण पाहतोय. आज मॅचचा आनंद घेण्यासाठी थेट आलेत, परंतु आज मात्र मॅचला वेगळी कलाटणी आणण्याचं नक्कीच काम करतोय परेश. पुन्हा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र मिड विकेट रिझन मध्ये एकच्या बदल्यात 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पैकी अचूक पद्धतीची, परंतु तिकडे रन इन द बिट इन द विकेट देखील तेवढ्याच पद्धतीची चपलाईने केलेली. या एकच्या बदल्यात 2 धावा नक्की मिळाल्या. त्या 2 धाब्याने धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिलीत तर 42 धावसंख्या. हेटवण संघ पूर्णपणे नाराज होता, कोणताही अगदी जल्लोष नव्हता, परंतु ज्यावेळी परेशची बॅट या मैदानामध्ये बोलली ना त्यावेळी मात्र खरोखर जल्लोष निर्माण झालाय. टाळ्यांचा वर्षाव होतोय. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकामागे तब्बल धावसंख्या जर उभारलीये तर 42 धावसंख्या उभारतोय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय
सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं होतं तिथे मात्र थोडस महागडं षटक ठरवलं, 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि आज आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशली ज्याला म्हटलं जातं तो मात्र गोलंदाज आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धाच्या खेळाचा, परंतु आता जर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 42 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. परंतु यावेळी खेळण्यासाठी सज्ज आहे दोन्ही फलंदाज मात्र या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करतायत. आपण जर पाहिलं तर परेश देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, प्रतीक देखील तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करतोय. परंतु येणारे हे चेंडू 6 चेंडू निर्णायक चेंडू असणार आहेत. हा सुंदर पद्धतीचा वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी बॅटच्या पट्ट्यात चेंडू अगदी स्टोप मध्ये चेंडू आला. इथे एक धावावर समाधान मानावं लागलं आणि एकच्या बदल्यात 2 धावा मिळतील का, परंतु फेकी अचूक पद्धतीची इथे मात्र थोडासा आपण पाहिला तर मिस झालाय. परंतु आपण जर मिस अंडरस्टँडिंग झालं आणि इथे पाहिलं ना तर एकच्या बदल्यात 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय की काय इथे येणारा क्षण सांगून जाईल. यावेळी जबरदस्त खेळी साकारत असताना मात्र मिस अंडरस्टँडिंग झालं आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होण्यात मात्र यश संपादन झालं. चांगल्या प्रकारची फेकी झाली. तत्पूर्वी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं बाबांनी कलेक्ट केलं आणि अशा वेळी मात्र आपण पाहिलं तर प्रतीक सारख्या मोठा हेरा टिपण्यात मात्र यश संपादन झालं. चांगली फलंदाजी म्हणता येईल, टाळ्यांचा वर्षाव होतोय कारण की संघाला मात्र मजबूत परिस्थिती नेण्याचं नक्कीच काम केलंय. धावसंख्या जर आपण बोर्डवर पाहिली तर 45 धावसंख्या 43 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. सॉरी, आपण जर पाहिलं तर पहिलाच चेंडू मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि अशा वेळी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आदित्यकडून मोठ्या अपेक्षा असतील. सुंदर पद्धतीचा हेलिकॉप्टर उडवलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे. या मागचा हिरो जबरदस्त गोल फलंदाजी आपल्याला साकारली होती, परंतु यावेळी देखील क्षेत्ररक्षण जबरदस्त साकारतोय. असा मात्र जबरदस्त प्रतीक मात्र जबरदस्त खेळी इथे मात्र क्षेत्ररक्षण साकारतोय आणि अशा वेळी मात्र तंबूचा रस्ता दाखवूया डीजे. बघा ना मित्रांनो, ज्यावेळी पहिली गोलंदाजी हाताळण्यासाठी सौरभला आमंत्रित केलं होतं आणि तिथे तत्पूर्वी आपण पाहिलं परेश आला, अली आला, प्रज्योत आला, परंतु पुन्हा सौरभकडे चेंडू सोपवला गेले. काय गोलंदाजी होतीये मित्रांनो. 2 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे, 2 विकेट मिळवल्यात. यावेळी मात्र फलंदाजी साठी इथे मात्र दाखल झालाय तो मात्र फलंदाज आपण पाहतोय प्रणवला. आपण पाहतोय बघूया कशा प्रकारचा डावखुरा फलंदाज या मैदानामध्ये हा आकार मजवेल का. येणारा क्षण सांगून जाईल मित्रांनो. 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत ना तर 43 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. या मैदानामध्ये बघूया कशा प्रकारचा 4 चेंडूंचा खेळ होईल. जबरदस्त अगदी ब्रह्मास्त्र काढला, तिथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळून काढले गेले. चपळ क्षेत्ररक्षण तिकडे बालू याचं दरम्यान चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत असताना इथे मात्र एक एक धाव किती महत्वाची आहे इथे मात्र दाखवतोय. सौरभ मात्र एक एक धाव घेण्यासाठी त्याला मात्र जड जातो या मैदानामध्ये आपल्याला पाहायला. परंतु या मैदानामध्ये त्याचा बोलबाला आहे. परेश मात्र सुंदर फलंदाजी करतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे जर पाहिला तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला, तिकडे मात्र डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण तैनात आहे. सगळ्या प्रकारची फेकी होईल. 2 धावा निश्चित रूपया पूर्ण होत आहेत.
आता अगदी पाहिलं ना तर चिच्याच्या चपलाईने मात्र 2 धाबा घेतल्यात. याच दरम्यान पाहिलं गेलं की 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 45 धावसंख्या बोर्डवर 46 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 46 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळी मात्र सौरभ मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी नजाकत पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी आपली करामत काय पाहायला मिळते. यावेळी मात्र पाहिलं गेलं की छोटे छोटे नन्हे बालक नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळते आहेत. यावेळचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र छोटा ओहो इथे मात्र शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला गेलाय. एकच्या बदल्यात 2 धावा नक्कीच मिळायला गेल्यात. दीपक सर नक्की सांगताय की छोटे छोटे बालक नक्की, परंतु आज त्यांची जागा आहे ती. कारण की ते दिवसभर तिकडेच असतात, परंतु आज त्यांच्यासाठी काही नवखं नाहीये. परंतु आज जर पाहिलं तर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 48 धावसंख्या त्यांच्या नेहमीची जागा आहे. आज आपण त्यांच्या जागेवर खेळायला आलोय. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू पूर्वार्धाच्या खेळामधला आणि 5 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 7 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजीमध्ये महारत असलेला हा मात्र सौरभला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम गोड होणार का, परंतु स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला एक जबरदस्त इनिंगचा फटका. शेवट मात्र गोड केली ती परेश याने आणि 4 धाब्याने धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली ना तर 52 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. काय मित्रांनो खेळ पाहायला मिळाला. परेश प्रत्येक षटकासाठी एक एक धावेसाठी वैयक्तिक 24 या धावसंख्येवर शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये जेव्हा संघाला खरोखर गरज होती ना तिथे मात्र चांगल्या प्रकारचा साथ दिली आणि चांगल्या प्रकारे मजबूत परिस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं. आपण जर पाहिलं तर 30 चेंडूंचा खेळ झाला, त्याच्यामध्ये धावसंख्या जर उभारली गेली आहे तर 52 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आज आपण पाहिलं खरोखर सुयोग मात्र देखील चांगलं काम करत आहेत. छोट्या छोट्या नन्ह्या बालकांना मात्र अगद्या आपली दिशा दाखवत आहेत, परंतु तेवढा आपण देखील प्रयत्न व्यवस्थित असावा, कारण की एखादा जर चावा आपल्याला देखील महागात पडू शकतो. हा खरोखर सर्वांचं अट्रॅक्शन पहा ना किती आहे. कॅमेरामॅन देखील आपला हा चलचित्र टिपत आहे, कारण की कॅमेरामॅन आपल्याला सर्व दाखवत असतो मित्रांनो. कॅमेरामॅनचं देखील तेवढंच काम असतं की जेवढं अगदी 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 छोटे छोटे क्लिप्स आपल्याला मैदानामध्ये आणत असतो, छोटी छोटी अगदी हसवं रडवं या मैदानामध्ये आपल्याला दाखवण्याचं काम करत असतो. तर कॅमेरामॅनचं हाच काम मात्र मित्रांनो सर्वांना ते पडद्यामागचा हिरो तोच आहे मित्रांनो. आपल्याला प्रेझेंट करत असतो तो मात्र कॅमेरामॅन असतो. यावेळी देखील पुन्हा टीमचं आणि मी देखील अगदी तुमची देखील रजा घेतोय, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी एक जबरदस्त आवाज आपण पाहणार आहात तो किशोरजी कोकरे सरांना. आणि मात्र ही माझी शेवटची संधी आपण पाहिलं तर शेवटचं इनिंगचं मात्र नक्कीच पाहायला मिळालं. मी दीपकजी गुजर सरांना देखील मी धन्यवाद देईन, कारण की त्याने देखील मला इथे बोलण्याची संधी दिली. आज गोवेकरांचा देखील मी शतशः ऋणी आहे, कारण की मला देखील इथे बोलण्याची नामी संधी मिळाली. आज आपण पाहिलं सर्व अगदी समालोचन तुम्ही ऐकलं. आज किशोरजी कोकरे तुमचेच आहे, तुम्हाला आवाज त्यांचा येतो, परंतु माझा आवाज देखील या माध्यमातून आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला. माझा 100% देण्याचा प्रयत्न केलाय. अगदी तुमचं देखील मी शब्द सुमराने स्वागत करतोय. मी देखील रजा घेतोय आणि संध अगदी पाहिलं तर किशोरजी कोकरे सरांकडे माईक सोपवतोय. थँक्यू सो मच दीपकजी चोरगे सरांचा या पलीकडे आवाज आपण ऐकलाय. त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती करीत आहोत. एक जबरदस्त आवाज नागोठणे विभागातून येत असताना वेलसेत गाव आणि व्हॉइस ऑफ नागोठणे आणि थोड्याच कालावधीमध्ये व्हॉइस ऑफ रोहा म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय. अगदी उत्तम शब्दफेक, ज्यांचा अप्रतिम आवाज, सुंदर समालोचन आज आपल्याला ऐकायला मिळालं असे दीपकजी चोरगे सरांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती करीत आहोत. थँक्यू सो मच सर, आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिला, चांगलं समालोचन केलं, सगळ्यांचं मन जिंकलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुमचं समालोचन देखील अप्रतिम ऐकायला मिळालं. मी सुयोग देवकर यांना विनंती करतो की आपण देखील या. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रँड फिनाले लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा उत्तरार्धाचा डावाला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर, बराचसा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, बंद बॉलची वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली.
व्हाईट बॉलच्या मदतीनं पहिली धाव धावफलकावरती दिसताना पाहायला मिळाली आहे. ओपनिंग पियर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला वामन आहेत, त्यांच्या साथीला प्रज्योत पाहायला मिळाल्यात. यश घाग बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल फिरला. नवीन बॉलला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. एक बॉल एक धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग पाहिली होती टीम एमसीटी इन्फ्राच्या गेटवणे. 53चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. यावेळेसचा बॉल बॅकफुट वरती गेले, कट केलाय, धावबाची नामी संधी आहे. वामन डेंजर एंडला धावत असताना पाहायला मिळाला. सिंगल तर कंप्लीट केली जाईल, परंतु चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना धावफलकावरती धावसंख्या दोन्ही अंकावरती पाहायला मिळाली आहे. फायनलचा हा चित्त थरार, कोण मारेल बाजी, कोण ठरेल चॅम्पियन, कोण ठरेल रनर अप, त्यासाठीची जगदोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 53 मोठं लक्ष ठेवले 5 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करायचा. सर यावेळेसचा बॉल खुलवट टप्प्याचा समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. मिडॉनचे फिल्डर बॉल वरती आले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. स्वतःला झोकून दिलं जात आहे, सुयोगची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या बॉल वरती आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल फटकरी सरकली गेली. धावफलकावरती धावसंख्या 4 अंकावरती पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ पहिला, 4 धावा धावफलकावरती. यश घागचा हा बॉल हवेमध्ये खेळलाय, फिल्डर बॉलचा खाली स्वतः दिवेश आहेत. व्हॉट अन एक्सलंट कॅच, काय कॅच टिपली, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत शब्द पुरे पडतील या कॅच साठी. एफर्ट लगावलेत, लाजवाब कॅच टिपली, अप्रतिम विकेटचं मैदानाच्या आतमध्ये डोळ्याची पारणं फेडतील असा कॅच मैदानाच्या आतमध्ये दिवेश वाळंज टिपला. रोहा तालुक्यातील एक मुख्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या बॅटिंग मध्ये बोलबाला, आता फिल्डिंग मध्ये बोलबाला पाहायला मिळाला. दिवेश 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 फक्त नाव गुंजत असताना पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस बॉल बॅकफुट वरती गेले, कट करण्याचा प्रयत्न केला गेला. याच कॅच साठी सन्माननीय एकनाथजी वाळंज साहेब यांच्या माध्यमातून 600 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दिवेशाच्या कॅच साठी 700 रुपयाचं कॅश प्राइज एकनाथजी बाळंज यांच्या माध्यमातून असताना पाहायला मिळालं. 4 धावा धावफलकावरती षटकातील पुढचाच बॉल गोलंदाज यार यश घाग. यावेळेस बॉल टप्पा पडला, बाहेरचा दिसणाऱ्या बॉलनं वळण घेतलं. व्हाईट बॉलचा इशारा पंच परशोत्तमजी भगत सर यांच्या माध्यमातून असताना पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 5 अंकावरती पाहायला मिळाली. 5 धावा धावफलकावरती 52चा पाठलाग करायचा. वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक टीम एमजीटी इन्फ्राच्या बजरंग इटवणे या संघाकडे आहे. परंतु यावेळेसचा बॉल खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल एक ठप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर प्रतीक तिर्लोटकरच्या बॅटमधनं हात चौकार. संतोष मामा पाहायला मिळाला. पहिला 5 बॉल मध्ये बोलबाला यश घागचा राहिला. शेवटचा बॉल वरती रूम क्रिएट केला आणि असा वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये लाजवाब फटका स्मॅश केलं होतं. बॅडमिंटन तो खेळला आणि 4 धावा मैदानाच्या आतमध्ये प्रदीप तिर्लोटकरनं खेचून आणल्या. प्रतीक तिर्लोटकर आहेत खऱ्या अर्थानं मैदानाचा आतमध्ये नॉस्टेगर एंडवरती. साथीला प्रज्योत पीपीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणखीन एक पी अर्थातच प्रसाद देखील या संघामध्ये खेळतोय. काय खेळ लाजवाब प्रसादचा देखील पाहायला मिळाला आहे. या स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्या बॅटरनं गाजवली आहे तो प्रसाद मैदानाचा आतमध्ये अजून देखील येणं बाकी आहे. पुढचाच बॉल गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पारस
फारच हा बॉल समोर होता, समोर खेळायचं होतं. बादशातली कडा घेतली, फिल्डर बॉलच्या खाली मिडॉन झालेत. डिलीट केलंय, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर देखील सुखरूपरित्या पोहोचलेले पाहायला मिळालेत. फायनलचा हा थरार आहे, दुसरा डाव आहे. लक्ष अगदी सगळ्यांचं मोठं ठरलंय. फायनल मध्ये आकडे नाही तर धैर्य जिंकतं. एमसीसी वॉरियर्सच्या विरोधामध्ये एमसीटी इन्फ्राचा बजरंग हेटवणी या दोन मातबर संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आज मैदान उसळतोय, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळालाय. खरी लढाई सुरू आहे. दोन मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी भिडण्यासाठी सज्ज आहेत. फायनलचा थरार कसम हा मुकाबला, चेंडू आणि फळीचे हे द्वंद्व युद्ध, कोलाड ग्रामीण प्रीमियर लीगची फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला दर्शनजी तेलंगे यांचा संघ आहे, तर एका बाजूला दानिश हाफिज यांचा संघ आहे. समोरचा बॉल उडवलाय, लॉंग ऑन मध्ये, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल मिळेल, दुसरा दाबायचा प्रयत्न केला जाणार नाही. या सिंगल वरती समाधान मानलंय. या सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धावसंख्या 11 या अंकावरती पाहायला मिळाली. दुसरं षटक चालू आहे, 11 धाबा धावफलकावरती आहेत. 53चं लक्ष सेट केलं या फायनलच्या मॅच मध्ये. 22 बॉल 42 आवश्यकता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॉट बांधव विकेट, आणखीन एका विकेटचं पतंग. दुसरा बॅटर मैदानाचा बाहेर. प्रतीक प्रसादची जोडी असायला हवी होती, असा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना जरूर पडला होता. परंतु अशा वेळेला लांडरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शुभम नवशे आलेले पाहायला मिळाले. मॅच चालवल्या, बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. या डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एमसीटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे हार मानायला तयार नाही आहे, परंतु लढवय्या वृत्तीनं खेळावं लागेल एमसीसी वॉरियर्स या संघाला देखील. पुढचा बॉल गोलंदाज तयार, पारस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण, वा बाई वा, लांब पल्ल्याचा लॉंग अँड स्ट्रॉंग, सर्वाधिक लांब वरचा डॉट बॉल न मैदानाच्या आतमध्ये दिलंय. डॉट बॉल येथे असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टात येईल. 12 बॉलचा खेळ संपेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 36 आवश्यकता. तिसरा षटक म्हटलं की केसीपीएल चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मॅचचं चित्र पलटवणारं षटक आहे. आज माही संस्कृती फायटर संघ मालकांना माहिती असेल की ते षटक किती इम्पॉर्टंट असतं. मॅच होती कुठे, मॅचचं चित्र बदललं कुठे, संघ फायनल मध्ये खेळणार होता कोणता आणि खेळतोय कोणता, हे समीकरण षटक क्रमांक 3 न बदलवलं होतं. या मॅच मध्ये देखील 18 मध्ये 36ची आवश्यकता. यदा कदाचित हे टार्गेट चॅलेंज कंप्लीट केलं तर 20 धावा, 6 धावा बोनस स्वरूपात आणि त्या 14 धावा, अशा एकंदरीत 20 धावा त्या षटकामध्ये येणार आहेत. त्यानंतर मॅचचं चित्र देखील बदललेलं पाहायला मिळणार आहे. प्रसाद अजून देखील बॅटिंगसाठी येणं बाकी आहे, परंतु प्रतीक अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. तो हार मानणार नाही आहे, तो हारणारा नाही आहे. एक जबरदस्त बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेले, परंतु आता प्रतीकसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर वाढवला गेला. स्वतः कॅप्टन दिवेश डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आला. अप ट्रॅकर बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. दिवेश मोठा लॉंग चेस करत असताना पाहायला मिळाला, परंतु हा बॉल त्याचा आवाक्याचा बाहेर. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
जरी आले तरी संघ मालक दानिश जापेज यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चौकार आला प्रतीकाच्या बॅटमधनं. प्रतीक थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही म्हणतोय. तो लढतोय एकटा मैदानाचा आतमध्ये भेटतोय समोरच्या संघाला, तो घाम फोडतोय, हारणाऱ्यातला नाहीये. यावेळेस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका मिस टाइम आहे. दिवेश बॉलचा खाली येतील वालदाच कॅच. आणखीन एक लॉंग चेस त्यानं केलं, अप्रतिम कॅच त्यानं टिपला. विकेटचा बदक महत्वाचा खेळाडू प्रतीक तिर्लोटकर. वा एमसीटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघाचा अगदी सगळा पाठीरखा आपल्याला पाहायला मिळालाय. जयघोष व्हायला हरकत नाहीये. हेटवणेकर जर आपण मैदानात असाल, आपल्या संघाला सपोर्ट करत असाल तर आवाज व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. यस, आवाज कमी कट पडतोय. हेटवणेकर आपल्या संघाला सपोर्ट नाही करत का? आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा. येस, ये बात. पुढचाच बॉल आडबाबाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सेंडू दिशा खराब राहिली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून असताना पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाचे टोटल 22 वरती आहे. चॅलेंजिंग ओव्हर कडे लक्ष देऊयात. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 5 धावा आहेत असताना पाहायला मिळाल्या. 4 बॉल मध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या बॅटिंगने गाजवली आहे. तो प्रसाद आलाय. त्यावेळेसचा बॉल पुढ्यात होता, परंतु फुटवर्क ओपन होत नाहीये. फ्रंट फूट ओपन होणं गरजेचं होतं, परंतु हा बॉल थोडासा खाली राहिला. विकेट किपर सभेत बॉल न घेतला, जिथे डॉट बॉलची सांगत असताना पाहायला मिळाली आहे. 3 बॉल मध्ये 5 आल्यात. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. यदा कदाचित एका फटका आवश्यकता आहे आणि त्या फटक्याची आवश्यकता पूर्ण केली आहे. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. प्रसादचा वार आता. हेटवणेकर होतील मैदानाचा आतमध्ये गार. त्यानं ठोकलाय हा चौकार. चौकार ठोकलाय. प्रसाद देखील थांबणार नाहीये. अपटॅकर बॉल, त्यावरती आक्रमण. ऑड एक्सलन्स स्ट्रोक, लाजवाब अप्रतिम षटका ठोकला प्रसादच्या बॅटमधनं. हा सुलतानी अस्मानी टोला. 6 धाव. पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय खेळ पाहायला मिळाला. 15 धावाला चॅलेंज कंप्लीट झालंय. पट्ट्यात थांबणार नाहीये. एकटा लढतो लढवय वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रसाद समोरचा बॉल समोर उडवलाय. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. या 6 धावा. 12 बॉल आणि आता 9ची आवश्यकता. 44 धावा धाव फलकावरती आहेत. 38 धावा 18 बॉल मध्ये जरा 6 धावा बोनस स्वरूपामध्ये संघाची टोटल 44 वरती जाऊन पोहोचली आहे. आता 12 बॉल 9ची आवश्यकता. तत्पूर्वी विशेष सन्मान या अतिथी मंचावरती आपण घेऊया. या असोसिएशन साठी ज्याच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली जाते असं आमचा मित्र सुयोग देवकर याचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी श्यामजी कराडकर साहेबांना विनंती करतोय की आपण सुयोग देवकरचा यथोचित मान सन्मान करा. असोसिएशनची कोणतीही स्पर्धा असो, हातभार नेहमी सुयोग देवकरचा. अवांतरे धाव आली. अवांतरे धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 45 वरती पाहायला मिळाले. 12 बॉल 8ची आवश्यकता. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये काय खेळ करत असताना पाहायला मिळाला. प्रसादनं सांगितलं, मी उभा आहे तोवर संपणार नाही. रोवलेत पाय माझे रण मैदानी. हा पट्ट्या हार मानणाऱ्यातला नाहीये. पट्ट्या हार म्हणत नाहीये. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आला. या मॅचचं सगळं चित्र पलटवत असताना पाहायला मिळाला. एमजीटी इन्फ्रा जय बजरंग हेटवणे संघाचा अगदी तोंडा
घशा जवळचा आलेला घास त्यानं पळून नेला. त्या बॅटिंग तोडफोड त्यानं केल्या. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा त्यानं वसूल केल्या. परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये यश देखील हार मानायला तयार नाहीये. आपण इथून देखील जिंकू शकतोय, ती क्षमता आहे आपल्याकडे देखील. आपल्याकडे देखील तितके धारदार गोलंदाज आहेत. माझ्याकडे क्षमता आहे, मी इथून मॅच जिवंत ठेवेल, ते सांगत असताना विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळू दाखल झालेले पाहायला मिळाले. बाळू महाडिक आले, चिले गावाला ते बिलॉंग करतात. यादीच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये देखील अपेक्षा आहेत मॅच रंगेल, नो डाऊट. यादीची मॅच देखील अशा स्वरूपाची रंगली होती. 6 बॉल 4ची आवश्यकता असताना ही मॅच देखील रंगेल. यस 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 यसच्या नावातच यश आहे, तो असा हार मानणार नाहीये. आज रोहा तालुक्याच्या कोल्हाड विभागाच्या या मातीतून माझा देखील जन्म झालाय. संघर्षाला मी तयार आहे, संघर्ष लिहिलेला मी करेल. मैदानाच्या आतमध्ये धावा थांबविले सांगत असताना यश घाक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचाच बॉल, समोरचा बॉल उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. बाळू आल्या पावली मागे परतत असताना पाहायला मिळाले. आणखीन एक बॅटर टिप्स येस, कंपल्सरी चेसिंग राहणार आहे इथून, कारण की एका बाजूनं एमसीटी इन्फ्रा जयबजरंग गेटवणी संघाचे 4 बॅटर बाद झाले, तर एमसीसी वॉरियर्सचे 5 बॅटर बाद झालेले आहेत. 9 बॉल मध्ये 8 धावा बनवणं बंधनकारक असणार आहे. सौरभ आलेत, त्यावेळेचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केला. फिल्डर आलेत बॉल वरती, अडवतील फेकतील तो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या प्राप्त केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकली. धावफलकावरती धाव संख्या 46 अंकावरती पाहायला मिळते. 7ची आवश्यकता, 8 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. आज प्रसादची या फायनलच्या मॅच मध्ये बऱ्याच जणांनी साथ सोडली आहे, परंतु विजयाचा गुलाल आज सगळ्यांच्या अंगावरती उधळवायचा आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग देखील करावी लागणार आहे. विजयाचा गुलाल कोण उधळवेल? प्रसाद उधळवेल का? अशा वेळेला प्रसादचा मिस टाइम स्ट्रोक, बॉल मध्ये बिहाइंड द विकेट, अप्रतिम कॅच. आणखीन एका विकेटचं पतंग. 1 मोर विकेट डाऊन. बॅटर प्रसाद मैदानाच्या बाहेर. मिळालाय. बॅट तर चालवले, फिल्डर आहेत मिडॉप मध्ये, अप्रतिम फिल्डिंग. वा बाई वा. फायनल मध्ये हार मानायची नाहीये हे इथून खेळलं गेलंय. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी. मॅच होती कुठे, येऊन ठेपले कुठे. 7ची आवश्यकता असताना बॅटरनं पॉपिंग क्रीज सोडलंय. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जातीये. हृदयाची धडकने तेज होत आहेत. आता मात्र हाय व्होल्टेज ड्रामा, फायनलचा थरार अप्रतिम पाहायला मिळालाय. पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी, DRS चा कॉल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. यस, पंचांचा इशारा नॉट आउट. शेवटच्या बॉलवरती धाव नसणाऱ्या नॉट आउटचा इशारा आला. बचावलेत बॅटर. शेवटचं षटक जिंकण्यासाठी आवश्यकता 6 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. 6 बॉल 7ची आवश्यकता. एका बाजूला सौरभ आहेत, एका बाजूला दानिश आहेत. 2 महत्वाचे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतील पाहणं महत्वाचा. तुम्ही कोणत्या नंबरवरती बॅटिंगसाठी येता त्याला महत्व नाहीये, तुम्ही संघासाठी किती योगदान देताय त्याला क्रिकेटमध्ये महत्व आहे. तुम्ही मॅच जिंकवली तर तुम्ही कितव्या नंबरवरती उतरलाय हे विचारलं जाणार नाहीये, तुम्ही मॅच कशी जिंकला ते विचारलं जाणार आहे.
संघर्षमय ही मॅच पाहायला मिळाली आहे. कोण जिंकेल, कोण मारेल बाजी. दिवेश आलेत गोलंदाजी मागवरती. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये मजबूत पकड पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळेस बॉल अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण. बॉल फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा गेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. पन्नास धावा धावफलकावरती असतील. 3 धावेची अजून देखील आवश्यकता. कंपल्सरी चेस हा मात्र आता इथून राहिलेला. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. साठले जरी पंख माझे पुन्हा उडीन नव्यानं मी. अडू शकेल अशी भिंत मजला नाही. यावेळेसचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले गेले. 50 धावा धावफलकावरती 4 बॉल आणि 3ची आवश्यकता. सध्याच्याकडे लॉन स्ट्राईकला सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये शोधून काढावा लागणार आहे. दिवेश वाळंज हलक्यातनं स्टेअर केले. फिल्डर आहेत बॉलवरती आलेत. फेकी खराब राहिली आहे. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. बघता बघता दुसरी देखील मिळतीये. मॅचच्या क्रुशल मोमेंटला चुकी आणि त्या चुकीला माफी नसणार आहे. 2 धावा या बॉल वरती आल्या. या 2च्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावतो. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 या अंकावरती. 3 बॉल जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. 3 बॉल 1 धावा. महाड तालुक्यामध्ये राजधानी प्रीमियर लीग मध्ये हा कारनामा झाला. 3 बॉल मध्ये 1 धाव देखील झाली नाहीये. आज हेटवणेकर म्हणत असतील दिवेशसाठी, तुझी तुलाच पुरी करायची, हाऊस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रे मनाची, कधी नडायची तर कधी भिडायची. आज तुला नडायचंय. हेटवणेकर सगळे तुझ्या पाठीशी आहेत. आज तू लढ मित्रा मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 1ची आवश्यकता आहे. दिवेश वाळंज कारनामा कर, इतिहास कर, काही कर, पण हेटवणेकरांना विजय करून दे. यस, यावेळेसचा बॉल आणखीन एक चित्त थरार. मॅचचं चित्र पलटलं गेलं. विकेटचं पतंग बॅटर मैदानाचा बाहेर. दानिश बाद. बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. कोण मारेल बाजी, कोण जिंकेल, कोण ठरेल चॅम्पियन. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. अरे मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलते मैदानाच्या आतमध्ये. कोण संघ फायनल मारेल अजून देखील गुलदस्त्यात आहे. 2 बॉल 1. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कोण मारेल बाजी. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. हाय होलतेस ड्रामा यश गागडे मॅच मध्ये जिवंत ठेवला. आता दिवेश वाळंज देखील लाजबाब गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. अतिश समोरचा बॉल उडवला. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता असताना बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका. षटकार आणि